आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे हाय मीरा. हाय मैत्री. कशी आहेस? मी तुला सगळं सांगते, पण त्याआधी मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. नाही नाही, असं ना फोनवर नको बोलूयात. तू मला ताबडतोब भेटायला येशील? मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवते. आणि ऐक ना, हा ना तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, सो प्लीज लवकर ये. हा, मी तुझी वाट पाहते. हाय. हाय मीरा. एवढं असं काय महत्वाचं बोलायचं होतं? तुझं लग्न ठरलंय का? म्हणजे ठरलं असं नाही म्हणता येणार, बोलणी सुरू आहेत. नाही, पण मला तू हे सांग, तुला हे लग्न खरंच करायचंय? मला त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नाहीये. एक मिनिट, पण मी कुणाशीच माझ्या लग्नाबद्दल बोललेले नाहीये. तुला कसं कळलं? माझ्या दादाकडून कळलं मला. कसं काय? पोलीस लोकांची क्रिमिनल लोकांवर नेहमीच पाळत असते. म्हणजे काय बोलतेस तू? हे बघ, मी ना सगळं काही तुला सविस्तर सांगणार आहे, पण त्याआधी तू मला सांग, तुला खरंच ह्या मुलाशी लग्न करायचंय का? दादाने त्याला माझ्यासाठी पसंत केलं असलं तरी अजूनही मला त्याच्याबद्दल खरंच काही वाटत नाहीये. मला त्याच्याबद्दल काहीच माहितीही नसल्यामुळे तो माणूस म्हणून खरा कसा आहे हेही मला सांगता येत नाहीये. पण खरं सांगू का, पहिल्याच भेटेत मी नाही झाले कनेक्ट, हे मात्र खरं आहे. तू तुझ्या दादाबद्दल काय बोलत होतीस? माझा दादा पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे तुझा होणारा नवरा, आय मीन तो रावसाहेब, त्याच्याबद्दल त्यानेच मला सगळं काही सांगितलं. अगं, पक्का क्रिमिनल माइंडेड माणूस आहे तो, माहितीये तुला? आणि त्याच्याजवळ जे काय आहे ना, ते काही त्याने स्वतःच्या मेहनतीने वगैरे कमवलेलं नाहीये. लोकांचा हक्क मारून त्यांनी हे सगळं हिसकावून घेतलेलं आहे. त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तो काहीही, लिटरली काहीही करू शकतो. आणि वेळ आलीच ना तर तो मुर्दा देखील पाडू शकतो. काय बोलतेस तू? हो अगं, मी अजिबात खोटं बोलत नाही. तो माणूस किती नीच आहे हे तुला सांगण्यासाठी ना मी फक्त 2 उदाहरणं देणार आहे. एक म्हातारे आजी आजोबा होते ग. त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एक छोटंसं घर बांधायचं होतं. त्यांनी ते घर बांधायला सुरुवात देखील केली. आणि त्या रावसाहेबची नजर त्या घरावर पडली. अगदी मोक्याची जागा आहे ना साहेब. म्हणूनच तर आज आपल्याला मोका साधायचा आहे. ते म्हातारे कुठे तरी अजून का नाही आले? हे बघा, पार्सल आलं आपल्याकडून. नमस्कार.